आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला झालाय। नगरसेविका मानसी सिमले यांचे पती निखिल सिमले यांच्यावर हल्ला झाला। दोघांमध्ये वाद होऊन वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। आरोपीनं सिमलेंवर चाकूने वार केले। सोनू ठाकरे असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। तर सिमले आणि ठाकरे जुने मित्र असून एका हत्याकांडातील आरोपी सिमलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तपास देखील सुरू आहे। ज्ञानेश्वर पवार आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला पोहोचवतात। ज्ञानेश्वर, अगदी शुभम, काल रात्री जवळपास 11च्या सुमारास नागपूरच्या शुक्रवारी तलाव परिसरामध्ये ह्या दोन्ही मित्रांमध्ये जे आहे ते किरकोळ वाद झाला आणि या वादांचं रूपांतर जे आहे ते हाणामारीमध्ये झालं। त्यानंतर ठाकरेंनी जे आहे ते शिमले यांच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले, ज्यामध्ये शिमले जे आहे ते गंभीररित्या जखमी झाले। त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी जे आहे ते शिमलेंना खासगी रुग्णालयामध्ये एकूणच दाखल करण्यात आलंय। मात्र एकूणच जे आहे ते हे जे शिमले जे आहे ते शिमले भाजपची नगरसेविका जे आहे ते मानसी शिमले यांचे पती आहेत। यापूर्वी हे दोघेही मित्र होते आणि एका हत्याकांडामध्ये आरोपी देखील होते। मात्र सध्याला त्या प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे। मात्र रात्री 11च्या सुमारामध्ये जे आहे ते शीतला माता मंदिर परिसरामध्ये या दोन्ही मित्रांमध्ये जे आहे ते वाद झाला आणि वादांचं रूपांतर जे आहे ते या पद्धतीने जे आहे ते प्राणघातक हल्ल्यापर्यंत पोहोचले। त्यामुळे नक्कीच कोतवाली पोलिसांनी एकूणच या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे। पुढील काय कारवाई होते या प्रकरणामध्ये आता एकंदरीत पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। ठीक आहे ज्ञानेश्वर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।